नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चण्याची डाळीची झणझणीत आमटी बनवून दाखवणार आहे। थोडी वेगळी पद्धतीने दाखवणार आहे। 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आणि 1 चमचा तुरीची डाळ घेतलेली। ह्याच्या जागी तुम्ही मसूरची मुगाची पण घेऊ शकता। कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये बघा ही चण्याची डाळ आणि तुरीची डाळ ही मीडियम गॅसवर एकसारखे 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचे। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, मी एकसारखे भाजत आलेले आहेत। अशी डाळीचा कलर आला पाहिजे, फक्त जास्त लाल वगैरे करू नका। हलकासा कलर असा चेंज होतो एकसारखे भाजत आल्या बघा, असा झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही तुरीच्या डाळीच्या जागी तुम्ही मसूरची पण डाळ घेऊ शकता आणि मुगाची पण घेऊ शकता। आता हिला मी कुकर मध्ये काढून घेते। डाळ बघा मी कुकर मध्ये काढून घेतलेली, असा कलर आलेला आहे बघा। आता हिला मी स्वच्छ धुवून घेते। 1 वाटी डाळ असेल का नाही तर 2 वाटी पाणी वतायचं। तर ही 1 वाटी आणि ही अजून 1 वाटी, 2 वाटी पाणी टाकलेलं आहे। डाळ धुवून घेतलेली, त्यामध्ये मोठा 1 कांदा उभा कापून घेतला, 1 मोठं टमाटर आणि 2 हिरव्या मिरच्या हे सगळं ह्याच्यात टाकून द्यायचं। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि कुकरला मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। मीडियम गॅसवर बघा 4 शिट्ट्या करून घेतल्या, तुम्ही 5 केल्या तरी चालतील। डाळ बघा किती मस्त अशी शिजलेली आहे। अशा पद्धतीने शिजवायची। डाळीला बघा असं घुटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला किती पाणी पाहिजे त्या प्रमाणाने कोमट पाणी टाकायचं। ते कोमट पाणी मी घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये बघा मी तेल 1 चमचा गरम करत ठेवलेलं आहे। ते तेल गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी चांगली भाजून देऊया। मोहरी बघा चांगली भाजलेली, त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे, 2 चिमूट हिंग पावडर, कढीपत्ता आणि लसूण आणि आलं 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या येते आणि अर्धा इंच आलं आहे। हलवून घेऊया। त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची, तर आपण 2 हिरव्या मिरच्या टाकले तर त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाका। तर 1.5 चमचा मी टाकलेली आहे। अशा पद्धतीत बघा 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये ही डाळ आपण थोडी थोडी टाकायची। गॅस आपला मीडियम आहे। तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे डाळीमध्ये पाणी टाकायचं। तर एवढी घट्ट झालेली आहे बघा। कशी आपण भातावर, भाकरीवर, चपातीवर, तुम्ही फुलक्यावर खाऊ शकता, पुरीवर खाऊ शकता। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया। शिजवताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आपण मीठ टाकूया आणि हिला चांगली उकळून घेऊया। डाळ बघा चांगली उकळलेली आहे। अशा पद्धतीत डाळ होती, तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।